एक संत वाघावर बसून आले. आपली ताकद दाखवायला पण समोर जे घडलं ते पाहून तेच थक्क झाले, कारण त्यांच्या समोर भिंतच चालू लागली. चला पाहूया नेमके काय घडले ते. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आणि आपल्या ज्ञान, भक्ती आणि चमत्कारांनी लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवला. त्या संतांमध्ये संत ज्ञानेश्वर यांचे स्थान अत्यंत उंच आहे. त्यांनी लहान वयातच अपार ज्ञान प्राप्त केले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच शांतता आणि डोळ्यांत करुणा दिसत असे. ते केवळ ज्ञानी नव्हते, तर अत्यंत नम्र आणि दयाळूही होते. त्याच काळात चांगदेव महाराज नावाचे एक महान योगी होते. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली होती आणि अनेक चमत्कारिक शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्यांच्या सामर्थ्यामुळे आणि सिद्धींमुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. पण त्या सामर्थ्यासोबत त्यांचा थोडासा अहंकारही निर्माण झाला होता. त्यांना वाटत होते की जगात त्यांच्यासारखा महान योगी दुसरा कोणी नाही. एके दिवशी चांगदेव महाराज यांना संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल ऐकायला मिळाले. लोक सांगत होते की एक लहान वयाचा संत आहे जो अत्यंत ज्ञानी आहे आणि त्याच्याकडे अद्भुत शक्ती आहेत. हे ऐकून चांगदेव महाराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचार केला की हा लहान मुलगा माझ्यापेक्षा कसा काय मोठा असू शकतो. त्यांनी संत ज्ञानेश्वरांना एक पत्र पाठवायचे ठरवले. पण त्यांना समजत नव्हते की पत्रात काय लिहावे, कारण त्यांच्या मनात थोडासा अहंकार होता. शेवटी त्यांनी एक कोरा कागदच पाठवला. त्यांना वाटले की हा कागदच त्यांच्या महानतेचे प्रतीक आहे. जेव्हा तो कोरा कागद संत ज्ञानेश्वर यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी त्याचा अर्थ लगेच ओळखला. त्यांनी त्या कोऱ्या कागदावर सुंदर आणि गहन असे 65 ओव्या लिहिल्या. त्या ओव्यांमध्ये त्यांनी अध्यात्म, नम्रता आणि जीवनाचे खरे तत्वज्ञान मांडले. हा ग्रंथ चांगदेव 65 म्हणून ओळखला जातो. जेव्हा चांगदेव महाराज यांनी त्या ओव्या वाचल्या तेव्हा ते थक्क झाले. त्यांना समजले की हा लहान संत खरोखरच महान आहे. तरीही त्यांच्या मनातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला नव्हता. त्यांनी ठरवले की आपण स्वतः जाऊन या संताची भेट घेऊ. चांगदेव महाराज आपल्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी एका वाघावर बसून आणि हातात साप घेऊन निघाले. त्यांच्या भोवती शिष्यांची मोठी फौज होती. ते अत्यंत भव्य आणि प्रभावशाली दृश्य होते. त्यांना वाटत होते की या प्रकारे आपण आपली महानता दाखवू. दुसरीकडे संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत बसले होते. निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई. ते सर्वजण शांतपणे एका भिंतीवर बसले होते. जेव्हा त्यांना समजले की चांगदेव महाराज येत आहेत तेव्हा त्यांनी एक अद्भुत निर्णय घेतला. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला सांगितले, चल पुढे. आणि तेव्हाच एक चमत्कार घडला. ती निर्जीव भिंत हळूहळू चालू लागली. भिंतीवर बसलेले संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे शांतपणे पुढे जात होते. हे दृश्य पाहून आसपासचे लोक थक्क झाले. जिथे चांगदेव महाराज वाघावर बसून येत होते तिथे ज्ञानेश्वर एका भिंतीवर बसून चालत होते. हा चमत्कार केवळ शक्ती दाखवण्यासाठी नव्हता, तर नम्रतेचा संदेश देण्यासाठी होता. जेव्हा चांगदेव महाराज यांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांचा अहंकार एका क्षणात नाहीसा झाला. त्यांना समजले की खरे सामर्थ्य हे बाह्य शक्तींमध्ये नसते, तर ज्ञान आणि नम्रतेमध्ये असते. ते ताबडतोब वाघावरून खाली उतरले आणि संत ज्ञानेश्वरांच्या पायाशी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी नम्रपणे कबूल केले की ते चुकले होते. संत ज्ञानेश्वर यांनी त्यांना प्रेमाने उचलले आणि सांगितले की खरा मार्ग म्हणजे अहंकार सोडून भक्ती आणि ज्ञानाचा स्वीकार करणे. त्या दिवसानंतर चांगदेव महाराज पूर्णपणे बदलले आणि त्यांनी नम्रतेचा मार्ग स्वीकारला. ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. अहंकार कितीही मोठा असला तरी खरे ज्ञान आणि नम्रता त्याला हरवू शकतात. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, पण त्यामागचा उद्देश चमत्कार दाखवणे नव्हता, तर लोकांना योग्य मार्ग दाखवणे होता. म्हणूनच ही कथा आजही लोकांच्या मनात